जय कुंज बिहारी जय जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी जय यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरा वनचारी यमुना जय राधा माधव जय कुंज बिहारी जय जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी जय जय यशोदानंदन जय व्रजन रंजन जय जय यमुना तीरवनचारी जय कुंज बिहारी जय यमुना हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे
गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे जय राधा माधव राधा माधव राधे जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे जय राधा गोविंद राधा गोविंद राधे जय जय जगन्नाथ जगन्नाथ बलदेव जय सुभद्रा निताई गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताई गौर हरि बोल जय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव 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 जय गुरुदेव जय जय ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखा हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण। आजच्या साप्ताहिक सत्संगामध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्या सर्वांच्या परवानगीने विशेष म्हणजे टीएमसी आणि आपल्या बारामतीचे अध्यक्ष श्रीमान नंददुलाल प्रभुजी यांच्या परवानगीने आज विशेष उत्सवा संदर्भात चर्चा करणार आहोत। तो उत्सव म्हणजे दहीचिडा उत्सव। बरेच भक्त नवीन असतील किंवा बऱ्याच भक्तांना माहिती आहे की हा जो उत्सव आहे तो विशेष करून भगवंत आणि भक्त यांच्यामधील खूप घनिष्ठ संबंधाचा हा विषय पण आहे आणि आजचा हा महत्त्वपूर्ण दिवस पण आहे। त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। आपण ज्यावेळेस
हरे कृष्ण आंदोलन या संस्थेमध्ये येतो आणि माहिती घेतो की हे इस्कॉन काय आहे आणि नक्की हे कुठून सुरू होतं, तर ते सर्वांना माहिती झालं आहे की भगवान श्रीकृष्ण यांच्यापासून ही परंपरा सुरू आहे. आणि आपण कोणत्या परंपरेमध्ये ज्ञान घेतोय हे पण आपल्याला माहिती आहे की ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय या परंपरेमध्ये आपण ही जी इस्कॉन संस्था सुरू आहे त्यामध्ये आपण भक्ती कशी करायची, भगवंत कोण आणि कसं आपण आध्यात्मिक ज्ञान मिळवलं पाहिजे या संदर्भात आपण चर्चा करतो, विचारतो, माहिती घेतो. किती संप्रदाय आहेत आपले? 4 प्रमुख संप्रदाय आहेत. ते कोणते? ब्रह्म संप्रदाय, श्री संप्रदाय, रुद्र संप्रदाय आणि चौथा कुमार संप्रदाय. तर या संप्रदायामधील आपण ज्या संस्थेमध्ये ज्ञान घेतोय ती कोणती? ब्रह्म मध्व गौडीय परंपरा, जी श्रीकृष्णांपासून येते ते आपले श्रील प्रभुपादजी यांच्यापर्यंत आणि त्यांच्या कडून ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे ते परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी त्यांचे अनेक गुरुबंधू यांच्या मार्फत आपण या इस्कॉन मध्ये ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतो. आणि मला असं वाटतं की बऱ्याच जणांना हे ज्ञान आनंददायी आणि छान वाटत असेल, जेणेकरून बाकीच्या असं म्हणायला नाही पाहिजे की प्रत्येक जण आपापल्या बुद्धी कौशल्याने आणि त्याला जसं पडतं तिथून ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु जे शुद्ध आणि जे आपल्याला मिळायला पाहिजे ते ज्ञान आपल्याला या वैष्णव परंपरेमधून आपल्याला ते मिळत आहे. या ब्रह्म मध्व गौडीय परंपरेमध्ये 6 गोस्वामी, आपण ज्यावेळेस भगवंतांच्या मंदिरामध्ये दर्शन घेतो त्यावेळेस 6 गोस्वामी असे ओळीने उभे असलेले एक आपल्याला फोटो त्यांचा दिसतो आणि त्यांची आपल्याला नावं माहिती आहेत. आणि आपण आता एक भजन गायलं, त्या भजनामध्ये पण त्यांचं नाव येतात. काय? श्री रूप सनातन भट्ट रघुनाथ, श्री जीव गोपाल भट्ट दास रघुनाथ. तर हे जे षड गोस्वामी आहेत त्याच्यामध्ये श्रीरूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, रघुनाथ भट्ट गोस्वामी, श्री जीव गोस्वामी, गोपाल भट्ट गोस्वामी, रघुनाथ दास गोस्वामी हे मुख्य आहेत. आणि ज्यावेळेस कृष्ण भगवंत द्वापार युगामध्ये त्यांच्या लीला करतात, त्यांच्या लीला करत असताना त्यांच्या बरोबर कोण असतात? राधा कृष्ण आणि त्यांच्या बाजूला असतात त्या अष्टसखी. त्यांची नावं माहिती आहेत आपल्या सर्वांना? नसतील माहिती तर आपल्याला थोडंसं क्लिक केलं तर लक्षात येतात. यात्रेमध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेस आपल्या ग्रुपची तीच नावं असतात. कोणती कोणती? इंदुलेखा हा आपला ग्रुप असतो त्यामुळे तो माहिती आहे. तर ती जी नावं आहेत ती ललिता देवी, विशाखा देवी, चंपकलता देवी, चित्रा देवी, तुंग विद्या देवी, इंदुलता आणि रंगदेवी आणि सुदेवी. अशा प्रकारे भगवंतांच्या राधाकृष्णांची सेवा करण्यासाठी या कोण असतात? अष्टसखी. आणि त्याचबरोबर बाकीच्याही राधा राणींच्या एक विशेष सेवा करण्यासाठी काही मंजरी असतात. त्यामधूनच हे जे आहेत आपण ज्यांच्याविषयी चर्चा करतोय आणि ज्यांच्यासाठी आपण हा उत्सव लक्षात ठेवतोय ते म्हणजे श्रील रघुनाथ दास गोस्वामी. आणि ते आध्यात्मिक जगतामध्ये रतिमंजरी किंवा रसमंजरी या नावाने ते प्रसिद्ध, म्हणजे त्यांनी भगवंतांची सेवा केलेली आहे. आणि श्री चैतन्य महाप्रभूंना त्यांच्या लीला आपण खरंच त्या घडल्यात यासाठी आता आपण जर एक साहजिकच उदाहरण बघितलं तर आपल्या घरातली ओळख आपल्याला कुणीतरी सांगतं, त्यावेळेस आपल्या घरातला कुणीतरी व्यक्ती त्यांच्या परिचयाचा असतो आणि तो आपला मित्र किंवा सखा असल्यामुळे त्या आपल्या घरातल्या प्रमुख व्यक्तीविषयी आपल्याला आत्मीयता वाटते किंवा त्यांच्याबद्दल योग्य जाणून घेतो आपण, की आपल्याला समजतं हा अशी ही व्यक्ती आहे आणि ही सांगते ते योग्य आहे. तसं श्री चैतन्य महाप्रभू यांच्याविषयी जेव्हा काही भक्त सांगतील त्यामध्ये हे जे आहेत रघुनाथदास गोस्वामी आणि हे षड गोस्वामी हे मंजरीच्या
रूपामध्ये भगवंतांची त्यांनी सेवा केलेली आहे. आणि म्हणून भगवंतांनी हे जे आहेत मंजरी त्यांनाच सांगितलेलं आहे की श्री चैतन्य महाप्रभू ज्यावेळेस अवतार घेतील त्यावेळेस तुम्हीही त्यांचे पार्षद म्हणून काय करा, अवतार घ्या आणि भगवंतांच्या लीला आणि भगवंतांचं गुणगान या जगामध्ये वितरित करा फुकट दान स्वरूपात. आणि ते आपल्याला आता मिळत आहे, नाहीतर ते मिळालं नसतं. त्यासाठी आपण आपले जे श्रील प्रभुपाद जे आहे त्यांचे आपल्यावरती खूप अनंत उपकार आहेत की कृष्ण भगवंत कोण आणि श्री चैतन्य महाप्रभू कोण हे त्यांनी आपल्याला त्यांच्या ग्रंथांमधून लिहून ठेवलेलं आहे. आणि आपण ते आचार्यांकडून आपल्या गुरूंकडून ऐकतो आणि समजून घेतो. जर त्यांनी लिहिलं नसतं तर कालांतराने ते ज्ञान लुप्त झालं असतं आणि ते आपल्यापर्यंत पोचलं असतं, परंतु तिथून पुढे पोचलं नसतं. तर ती विशेष कृपा श्रील प्रभुपादजींची आपल्यावरती आहे. आणि मग हे श्रील रघुनाथ दास गोस्वामी यांचा जन्म बंगालमध्ये झालेला आहे. आणि रघुनाथदास गोस्वामी यांचा बंगालमध्ये जन्म सप्तग्राम जवळील कृष्णपुरा येथे झालेला होता. आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबाची जर आपण थोडक्यामध्ये माहिती बघितली तर त्यांच्या वडिलांचं नाव होतं गोवर्धन मुजुमदार आणि हिरण्य मुजुमदार. तर हे जे दोन भाऊ होते त्या दोघांमध्ये एकच मुलगा होता, तो म्हणजे रघुनाथदास गोस्वामी. आणि त्यावेळची त्यांची जी कमाई होती ती 8 लाख सुवर्ण मुद्रा होती. किती? 8 लाख सुवर्ण मुद्रा त्यावेळी. आणि त्यावेळी 1 रुपयाला साधारणपणे 300 किलोग्रॅम धान्य मिळायचं, म्हणजे 3 क्विंटल 1 रुपयाला त्यावेळी. आणि त्यावेळी त्यांची कमाई 1 महिन्याची 8 लाख सुवर्ण मुद्रा होती. म्हणजे ते त्या काळचे सर्वात श्रीमंत व्यक्ती कुटुंब होतं. आणि त्या कुटुंबामध्ये हे श्रील रघुनाथदास गोस्वामी प्रकट झालेले होते. आणि मग लहानपणापासून त्यांची वृत्ती कशी होती? शांत आणि आध्यात्मिकतेकडे वळण्याची. आणि आजच्या मुलांची प्रगती आहे शांत आणि मोबाईलकडे वळण्याची. म्हणजे आपण पाहतो आपली मुलं आता सध्या शांत आहेत. आमच्या वेळेला मुलं शांत नव्हती, कडकड करायची आणि ग्राउंडवर खेळायला जायची. का? मोबाईल नव्हता. परंतु आज तो मोबाईल आलेला आहे. परंतु श्रील रघुनाथदास गोस्वामी हे शांत वृत्तीचे होतेच होते, शिवाय त्यांचा आध्यात्मिकतेकडे काय होता? कल होता. आणि एकदा त्यांच्याकडे श्रील हरिदास ठाकूर आले. श्रील हरिदास ठाकूर हे भगवंतांचा महाप्रसाद घेऊन त्यांच्याकडे यायचे. आणि त्यावेळेस श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीला त्यांनी त्या कुटुंबामध्ये चर्चा करत असताना आणि श्रील हरिदास ठाकूर यांना सांगितल्या होत्या. मग श्री चैतन्य महाप्रभूंच्या त्या लीला ऐकून श्रील हरिदास ठाकूर हे इतके आनंदित झाले आणि इतके भावविभोर झाले की मला आता श्री चैतन्य महाप्रभूंना काय करायचं आहे? भेटायचंच आहे. म्हणून ते सारखे श्री चैतन्य महाप्रभू करायला लागले. आणि हे दोघे भाऊ गोवर्धन प्रभूजी आणि हिरण्य प्रभूजी ते म्हणाले की अरे हा अजून लहान आहे, याला अजून काय माहिती नाही, हा सारखा श्री चैतन्य महाप्रभू असा म्हणतोय, आपण काय करू, याचं लग्न लावून देऊया. आणि मग लग्न लावून दिल्यानंतर तो काय करेल? संसारामध्ये पडेल आणि विसरून जाईल की महाप्रभूंना भेटायचंय. श्री चैतन्य महाप्रभू हे साक्षात कृष्ण आणि राधाराणी यांचा संयुक्त अवतार होता. त्याच्यामुळं श्री चैतन्य महाप्रभूंचं दर्शन जो कोणी घेईल आणि ज्याला कोणाला स्पर्श होईल तो या संसारातून तरुण जात होता आणि भवमुक्त होत होता. त्यामुळे त्यांनी ठरवलं की अरे हा हरिदास जर गेला तर तो आपल्याला हा जर श्रील रघुनाथदास जर गेला तर आपल्याला तो परत मिळणार नाही. या धास्तीने त्यांनी त्यांचं लग्न लावून द्यायचं ठरवलं. आणि मग त्यांचं लग्न लावताना त्यांच्याकडे एवढी श्रीमंती आहे, इंद्रासारखा ऐश्वर्य आहे. आणि मग त्यांना साहजिकच श्रील रघुनाथदास गोस्वामींना काय सुंदर पत्नी मिळणार आणि ती त्यांना मिळालीही, जशी की स्वर्गातील अप्सराप्रमाणे. आणि मग त्या मुलीशी त्यांचं लग्न लावलं आणि सतत एक कडा पहारा ठेवला सैनिकांचा की एक 10 सैनिक रक्षकांची टोळी या दोघांनीही त्यांच्या श्रील
रघुनाथ दास गोस्वामी यांच्यावरती पाळत ठेवली की याला आता श्री चैतन्य महाप्रभूंविषयी सगळं काही समजलंय आणि हा केव्हा निघून जाईल हे कळणार नाही, म्हणून त्यासाठी सैनिकांचा पहारा ठेवलेला होता. आणि उद्देश काय की रघुनाथ दासांनी घराच्या बाहेर बिलकुल जाऊ नये. आणि मग असंच एकदा शांतीपूरमध्ये अद्वैताचार्य आले आणि त्यावेळेस हे जे अद्वैताचार्य होते त्यांच्या घरी श्री चैतन्य महाप्रभू आले. आणि हे ज्यावेळेस श्रील रघुनाथदास गोस्वामी यांना समजलं त्यावेळेस त्यांनी लगेचच शांतीपूर मध्ये भगवंतांची भेट घेतली आणि श्री चैतन्य महाप्रभूंची 7 दिवस सेवा केली. किती? 7 दिवस सेवा केली आणि 7 दिवस श्री चैतन्य महाप्रभूंचा संग घेतला आणि भगवंतांचं ते रूप आणि भगवंतांची कृपा श्रील रघुनाथदास गोस्वामींवरती झाली. आणि त्यानंतर मग श्रील रघुनाथदास गोस्वामींनी असं महाप्रभूंना सांगितलं की मी काय आता इथून जात नाही. बघा आपल्याला पण, आपण ज्यावेळेस यात्रेला जातो धामाच्या ठिकाणी त्यावेळेस तिथं गेल्यानंतर आपल्याला इतकं छान वाटतं, भक्तांचा संग, भगवंतांचं दर्शन, कीर्तन, प्रसाद, आणि तो सगळं संघ आपल्याला इतका मोहित करतो की शेवटच्या दिवशी आपल्याला वाटतं अरे आता इथून जाऊच नाही. जर आपल्याला धामाची महिमा असं दाखवून देते म्हणजे साहजिकच भगवंतांच्या जो सानिध्यामध्ये येतो त्याला कधीही त्याचा पाय निघणार नाही. परंतु श्री चैतन्य महाप्रभूंनी विचार केला की अरे हा तर गृहस्थ आहे आणि याला घरी पत्नी आहे, आई वडील आहेत, तर त्याचा त्यांनी काय करायला पाहिजे, योग्य सांभाळ करायला पाहिजे, योग्य कर्तव्य केलं पाहिजे. भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये की तुम्ही तुमचं कर्म हे चांगल्या प्रकारे करा आणि भक्तीमध्ये राहा. पण आपण काय करतो, थोडस मरकट स्वभावाने विचार करतो की आपण काय करतो, भक्तीचा दिखावा करतो आणि मनाने मात्र संसारामध्ये असतो. परंतु भगवंतांनी काय सांगितलं की तुम्ही शरीराने संसारात राहा पण मन मात्र कुठं द्या, जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी यांच्या चरणी द्या. पण आपलं मात्र उलट आहे. श्रील प्रभुपाद या ठिकाणी माकड आणि मगरीची स्टोरी सांगतात नेहमी. तर ते म्हणतात की ज्यावेळेस मगर आणि माकड यांची मैत्री होती त्यावेळेस मगर म्हणते की चल तुला नदीच्या पलीकडे नेऊन सोडते आणि त्या ठिकाणी खूप चांगली फळं आहेत. हे आमिष प्रलोभन मगर देते माकडाला आणि माकड म्हणतं ठीक आहे आपली मैत्री आहे तर तू आम्हाला पलीकडे आणि ती फळं आम्हाला खाऊ देत, आनंद घेऊ दे मनमुराद. आणि मग माकड टुनकन उड्या मारून मगरीच्या पाठीवरती बसतं आणि दोघेही नदीच्या पलीकडे जायला निघतात. आणि ज्यावेळेस नदीच्या मध्यावरती मगर येते त्यावेळेस ती म्हणते हा हा हा, अरे मूर्ख माकडा, मी तुला थोडंच पलीकडे घेऊन चालले, मी तर आता तुला काय करणार आहे, खाऊन टाकणार आहे. आणि मग माकड पण खूप हुशार आणि चालाक असतं. ते म्हणतं मनातली मनात विचार करून ठीक आहे तुम्हाला फसवलंच काय. मग माकड म्हणतं अगं मगरी, आम्ही निर्बुद्ध आहोत, आम्हाला काही कळत नाही, परंतु आम्ही मात्र आमचं हृदय झाडावरती टांगून ठेवतो कारण कधी काय होईल, कोरोना येईल सांगता येत नाही ना, म्हणून. आणि मग मगर म्हणते हो असं असतं का, तुम्ही तुमची हृदय झाडावर टांगून ठेवता का, बरं ठीक आहे. आणि मग ते दोघेही परत माघारी जातात आणि किनारा आला की माकड पटकन उड्या मारून झाडावरती जात आणि सांगतं की आम्ही आमची हृदय झाडावर ठेवत नाही. श्रील प्रभुपादजींना हेच सांगायचं आहे की आपण आपलं मन, आपलं हृदय हे भगवंतांच्या चरणाजवळ ठेवायला पाहिजे. जसं की माकडाचं शरीर तो म्हणत होता तसं आपलं शरीर आपण संसारामध्ये गुंतवायचं पण मन मात्र, जसं माकडाने हृदय झाडावर ठेवलं तसं आपलं मन मात्र भगवंतांच्या चरणी ठेवायला पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभू श्रील रघुनाथ दासांना त्यांच्या विनंतीने माघारी पाठवतात आणि त्यानंतर मग आपल्यालाही त्यातून शिकायला सांगितलेलं आहे की आपला संसार म्हणजे आपलं कर्म, आपलं कर्तव्य ही खूप महत्वाचं आहे आणि त्यानंतर आपण हृदयाने भक्ती पण करायची आहे.
श्री चैतन्य महाप्रभू ज्या ज्यावेळी हे जे षड गोस्वामी आहेत, 6 गोस्वामींना ज्या ज्यावेळी भेटायचे, त्यांच्यापैकी कोणी भेटायचे तर श्री चैतन्य महाप्रभू त्यांना आपल्या बरोबर घेऊन जायचे. पण श्रील रघुनाथ दास गोस्वामींना ते बरोबर घेऊन जात नव्हते आणि त्यांना खूप वाईट वाटायचं आणि त्या विरहामध्ये रघुनाथ दास नेहमी राहायचे, भगवंतांच्या विरहामध्ये. तसंच आहे, आपण सुद्धा जेव्हा कधी आपल्याला वेळ मिळेल आणि संधी मिळेल त्यावेळी आपण भक्तांच्या संघामध्ये राहायला पाहिजे. आणि जर भक्तांचा संघ नसेल तर आपल्यालाही कुठंतरी मनामध्ये वाटायला पाहिजे की अरे आता आपल्याला भक्तांचा संघ नाही, आपण घरी एकटेच आहोत किंवा वेगळ्या मित्रांमध्ये आहोत. तर तसा विरह आपण करून घ्यायला पाहिजे. त्यावेळेस कुठं भगवंतांविषयी आपल्याला ओढ निर्माण होईल. आणि मग जवळच ज्या ठिकाणी हे मुजुमदार राहत होते त्यांच्या गावापासून जवळच म्हणजे जवळजवळ 401 किलोमीटर अंतर असेल, या अंतरावरती कलकत्त्यामध्ये एक पाणीहाटी म्हणून एक गाव आहे. सर्वांनी यात्रेमध्ये गेल्यानंतर दर्शने घेतलं असेल. तर मग पाणीहाटी या ठिकाणी श्री चैतन्य महाप्रभूंचे बंधू आणि आपले आध्यात्मिक गुरु कोण, श्री नित्यानंद महाप्रभू हे त्या ठिकाणी आले आहेत. हे ज्यावेळेस श्रील रघुनाथ दास गोस्वामी यांना समजतं त्यावेळेस ते त्यांची भेट घेण्यासाठी तिकडे जातात. का? कारण शास्त्र असं सांगतं की तुम्हाला गुरूंकडूनच भगवंत समजू शकतात, अन्यथा तुम्ही जर डायरेक्ट भगवंतांकडे जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला भगवंत एक तर स्वीकारतही नाहीत आणि तुम्हाला ते समजूही शकत नाहीत. कारण नेहमी मी डोळ्याचं उदाहरण देतो की या डोळ्यांनी आपल्याला समोरचं काहीच दिसत नाही. दिसतं कशामुळं? प्रकाशामुळं. अमावस्येच्या रात्री आपल्याला रस्ता दिसणार नाही. म्हणून आपल्याला जर भगवंतांचं दर्शन घ्यायचं असेल, भगवंतांना जर प्राप्त करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला कोण भेटायला हवेत? योग्य गुरु. ते पण महत्वाचं आहे. आणि मग हे पाणीहाटी या ठिकाणी जातात. तर श्री नित्यानंद महाप्रभू हे एका उंच चौथऱ्यावरती गंगा नदीच्या किनारी बसलेले असतात आणि खूप मोठा भक्त समुदाय आणि त्यांचे पार्षद हे आजूबाजूला बसलेले असतात आणि त्यांच्यामध्ये भगवंतांविषयीची चर्चा सुरू असते. आणि त्या ठिकाणी हे रघुनाथ दास गोस्वामी येतात आणि दुरूनच नित्यानंद महाप्रभूजींना नमस्कार करतात आणि भक्त सांगतात की हे जे श्रील रघुनाथ दास गोस्वामी आलेत ना, ते आलेत बघा आणि तुम्हाला नमस्कार करतायत. आणि ज्या वेळेस नित्यानंद महाप्रभूंना समजतं त्यावेळेस ते खूप मोठ्याने ओरडतात, चोर चोर. काय म्हणतात? चोर चोर. तो चोर आहे, त्याला पकडून इकडे आणा. ज्यावेळेस त्यांचा दंडवत होतो आणि त्यांना नित्यानंद महाप्रभूंकडे घेऊन आणलं जातं त्यावेळेस श्रील रघुनाथ दास गोस्वामी म्हणतात की भगवंत तुम्ही मला चोर का म्हणता? तू चोर नाही, डबल चोर आहेस. आता एकदा चोर म्हणले आणि पुन्हा डबल चोर म्हणले. खर तर नित्यानंद महाप्रभूंनी जगाई मदाईंना चोर म्हटलं पाहिजे, परंतु हे शुद्ध हृदयाचे भक्त असताना सुद्धा त्यांना चोर म्हटलं. का चोर म्हटलं डबल? तर ते म्हणाले की तू माझी परवानगी न घेता श्री चैतन्य महाप्रभूंना भेटले ना ते पहिल्यांदा, आणि नंतर पुन्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना घराकडे पाठवलं होतं कुटुंबाचं उदरभरण करण्यासाठी. आणि मग ते आणि आता तू मला न विचारता माझं दर्शन घेतोस म्हणून तू चोर आहेस. चोर कोणाला म्हणतात? जो दुसऱ्याचं घेतो तो चोर. मग नित्यानंद महाप्रभू या ठिकाणी आपल्याला समजून सांगतायत की खरंच आपण जर एखाद्या शुद्ध वैष्णवांची जर सेवा केली तर त्या शुद्ध वैष्णवांचं पुण्य जे आहे ते आपल्याला लगेचच मिळतं. म्हणून आपण ज्या ज्या वेळी आपल्याला संधी मिळेल त्या त्या वेळी आपण शुद्ध वैष्णवांची नक्कीच सेवा करायला पाहिजे. आणि जर ती सेवा केली तर ते पुण्य आपल्याला प्राप्त होतं. म्हणून आपल्या इस्कॉन मध्ये जेव्हा कोणाला आपण दंडवत घालतो त्यावेळी समोरचे वैष्णव किंवा शुद्ध भक्त हे आपल्याला दंडवत घालतात. म्हणजेच काय? तर ज्या वेळेस आपण त्यांना दंडवत घालतो त्यांचं पुण्य आपल्याला मिळतं, तर त्यांनी आपल्याला दंडवत घातल्यानंतर ते पुण्य जागेवरती स्थिमित राहतं. आणि म्हणून आपण नेहमी काळजी घ्यायला पाहिजे की
जर कुणी आपल्याला दंडवत घातला तर आपण दंडवत घालावा, नाहीतर आपण कठीण प्रसंगातून 16 माळा कधीतरी जप करतो, नाही नेहमी करतो रोज, तर त्यापासून मिळणारं जे आपल्याला पुण्य आहे किंवा आपण कोणाची सेवा केल्यानंतर जे मिळालेलं पुण्य आहे ते एका क्षणात जाण्याची शक्यता आहे. म्हणून कुणी आपल्याला दंडवत घातला तर घातला, आपण नाही घालायचा असं कधी करू नका. तर ते खूप महत्वाचं आहे. आणि मग ज्यावेळेस त्यांना चोर चोर म्हणतात त्यावेळेस ते म्हणतात की महाप्रभू मी स्वीकार करतो चोर आहे. मग महाप्रभू नित्यानंद महाप्रभू लगेच म्हणतात तुला आता दंड, तुला आता दंड मिळणार. तर काय दंड मिळणार? या ठिकाणी जेवढे काही वैष्णव बसलेले आहेत गंगा नदीच्या किनारी, तर या सर्व वैष्णवांना तू दही चिडा खाऊ घालायचा आहे. आता एवढ्या सगळ्या वैष्णवांना दही चिडा खाऊ घालायचा म्हणजे आपल्या हृदयामध्ये धस्स होणारच. परंतु हे जे श्रील रघुनाथदास गोस्वामी हे कोणत्या कुटुंबामध्ये जन्माला आले होते? गर्भ श्रीमंत म्हणलं तरी चालेल. आपल्या डोळ्यापुढे बारामतीमध्ये पण काही अनेक गर्भ श्रीमंत आहेत, परंतु त्यांच्या हृदयामध्ये एवढा सुद्धा कलुषितपणा नाही. तसं श्रील रघुनाथदास गोस्वामी पण म्हणाले ठीक आहे मी ती शिक्षा मान्य करतो आणि सर्वांना हा दही चिडा खाऊ घालतो. आणि त्यांनी ती मान्यही केलं. आणि मग त्यांनी काय केलं, आपल्या घरून जी रक्कम मागवली त्या रकमेमध्ये आजूबाजूच्या गावातून जे काही साहित्य आहे, आता हे दही चिडा बनवण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते खाल्ल्यानंतर तुम्हाला समजेल. आज आहे ना? आहे. आज सर्वजण दही चिडा खाणार आहे, जो भगवंतांना अर्पण केलेला आपल्याला महाप्रसाद मिळेल. मग त्यासाठी लागणारे पोहे, दूध, दही, लोणी, तूप आणि आंबा, केळी आणि कापूर अशा प्रकारच्या वस्तू श्रील रघुनाथदास गोस्वामींनी सगळ्या मागवून घेतल्या आणि सर्वांसाठी दही चिडा बनवला. आणि सर्वांना दही चिडा वितरण करायचं आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये 2-2 मातीचे माठ, त्यावेळेस ते पात्र मातीचे असायचे आणि त्याच्यामध्ये एकामध्ये दही पोहे भिजवलेले त्याच्यामध्ये टाकलेली व्यंजन वेगवेगळी सुगंधी, आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आठवलेलं दूध आणि त्याच्यामध्ये टाकलेली पोहे आणि त्याच्यामध्ये मिळालेली सुगंधी व्यंजन. तर अशा प्रकारचे पात्र सर्वांच्या हातामध्ये आहेत. आणि इतका आनंद त्या गंगा किनारी चालू आहे. श्री नित्यानंद महाप्रभूंना खूप आनंद झाला आणि त्यांनी संकीर्तन सुरू केलं आणि हरिनाम सुरू केला. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कीर्तनही सुरू केलं आणि हरी हरी म्हणायला सांगितलं. कारण श्री नित्यानंद महाप्रभू हे कोणाला विनंती करत होते? श्री चैतन्य महाप्रभूंना. आणि मग ते कीर्तन सुरू असताना श्री चैतन्य महाप्रभू सूक्ष्म रूपामध्ये त्या ठिकाणी गंगा किनारी अवतीर्ण पण झाले आणि प्रत्येक भांड्यातील एक एक घास करून श्री नित्यानंद महाप्रभूंनी घेतला आणि श्री चैतन्य महाप्रभूंना भरवला. आणि श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद महाप्रभू यांची कृपा साहजिकच काय झाली, श्रील रघुनाथदास गोस्वामी यांना प्राप्त झाली. आणि या पद्धतीने आपण या ठिकाणी समजून घ्यायचं की गुरूंशिवाय आपल्या आयुष्यामध्ये काहीही नाही. म्हणून गुरु हे खूप महत्वाचे आहेत. आणि हा दहीचिडा महोत्सव आज कलकत्ता पाणीहाटी या ठिकाणी झालेला आहे आणि तो आपण या ठिकाणी श्रवणाने अनुभव पण घेतलेला आहे. आणि मग रघुनाथदास गोस्वामी यांनी हा पाणीहाटी या ठिकाणी दहीचिडा फेस्टिवल झाल्यानंतर या ठिकाणी आणखीन एक पुढं आहे की त्यांनी पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न केला. ते पुन्हा माघारी आले घरी. त्यांनी संसारामध्ये थोडा रस घेतला, परंतु नित्यानंद महाप्रभू आणि सूक्ष्म रूपामध्ये त्या ठिकाणी आलेले चैतन्य महाप्रभू यांची कृपा श्रील रघुनाथदास गोस्वामींवरती झाली होती. त्यांचा सहवास त्यांना मिळाला होता, त्यामुळे त्यांच्या संसारामध्ये मन थांबलं नाही आणि ते पुन्हा निघून जाण्याच्या प्रयत्नामध्ये. आणि मग एकदा काय घडलं की त्यांच्या राजवाड्यामध्ये जे मंदिर होतं त्या मंदिराची जी देखभाल करणारे होते यदुनाथ आचार्य, यांना पहाटेच्या वेळी असं जाणवलं की त्यांनी जो नेमलेला पुजारी होता तो त्या दिवशी आलाच नाही. आणि मग त्या पूजेची अडचण झाली आणि मग रघुनाथ दासांना विनंती केली त्यांनी त्यांच्या
पुरोहितांनी की तुम्ही काय करा, आज पूजा करा. आणि मग पूजेचा वेळ कधी असते, पहाटेची 3-4ची असते. आणि मग त्या अंधाराचा फायदा घेऊन हे जे रघुनाथ दास आहेत ते काय केले, त्यांनी वाडा सोडला आणि सैनिकही त्यांना जे अंगरक्षक दिलेले होते तेही पहाटेच्या गोड झोपेमध्ये असल्यामुळे त्याचा फायदा घेऊन त्यांनी घर सोडलं आणि तिथून त्यांनी पळायला सुरुवात केली. आणि ते जे अंतर होतं ते बरंच अंतर असल्यामुळे त्यांना जवळजवळ 12 दिवसांचा हा प्रवास होता. तर 12 दिवस ते चालत गेले नाहीत, सतत पळत राहिले. पोटामध्ये अन्नाचा कणही नाही. त्या 12 दिवसामध्ये त्यांनी फक्त 3 वेळा अन्न ग्रहण केलं आणि 3 वेळा अन्न ग्रहण करून ते सतत चैतन्य महाप्रभूंना भेटण्यासाठी पुरीच्या ठिकाणी धावत राहिले. जगन्नाथपुरी, ज्या ठिकाणी जगन्नाथजींची आता रथयात्रा पण आहे आणि मोठा उत्सव आहे त्या ठिकाणी. आणि मग अशा थकलेल्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस श्री चैतन्य महाप्रभूंना समजलं की रघुनाथ दास हा आपल्या भेटीसाठी येतोय, आणि मग त्यांनी ज्यावेळेस पुरीमध्ये आले त्यावेळेस श्री चैतन्य महाप्रभूंनी काय केलं, श्री रघुनाथ दास गोस्वामी यांना आलिंगन दिलं आणि सांगितलं की कृष्णाने तुला भौतिक जीवनाच्या विष्ठेच्या खाईतून वाचवले आहे. भौतिक जीवनाच्या विष्ठेच्या खाईतून. मग आपण काय समजून घ्यायचं या ठिकाणी, हे जे भौतिक जीवन आहे ते कशाप्रमाणे आहे, विष्ठे समान आहे. आणि तरीही आपण मात्र या संसारामध्ये आपलं मन लटकून ठेवतोय की मला हे कधी मिळेल, मला ते कधी मिळेल, आणि माझं असं कधी होईल आणि माझं तसं कधी होईल, कारण समोरच्याकडे ते असतं आणि माझ्याकडे नसतं. म्हणजे आपल्याला श्री चैतन्य महाप्रभूंनी या ठिकाणी जे शिकवण दिली ती आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. अशा प्रकारे एका श्रीमंत जमीनदाराच्या मुलाने श्रीकृष्णांच्या प्रेमासाठी आपलं सगळं ऐश्वर्य तर देऊन टाकलंच होतं, त्याचप्रमाणे हे सगळं विष्ठे समान आहे हे त्यांनी समजून घेतलं. आणि त्यानंतर मग श्री चैतन्य चरितामृत मध्ये 3 टप्पे सांगितलेले आहेत आपल्याला, की ज्यावेळी श्रील रघुनाथ दास गोस्वामी हे जगन्नाथपुरीमध्ये आले, भगवंतांनी त्यांना आलिंगनही दिलं. मग आता पुढचा प्रश्न काय राहतो की त्या ठिकाणी आता राहून भगवंतांची सेवा करायची, आणि मग आपल्याला काय पाहिजे, प्रसाद पाहिजे, काहीतरी खाल्लं पाहिजे. म्हणून त्यांनी ठरवलं की आता सिंहद्वारावरती उभा राहून काय मागायचे, आपण भिक्षा मागायची, मधुकरी मागायची. आणि मग ती त्यांनी मागायला सुरुवात केली आणि त्यांना जे काही मिळेल ते काय करायचे, स्वीकारायचे. आणि ते स्वीकारल्यानंतर त्यांना काही दिवसांनी असं जाणवलं की आपण हे जे थोडक्यात मधुकरी मागतात, जे भिक्षाकरी मागतात किंवा भिकारीही असतात काही त्या ओळीमध्ये, तर त्यांचं आपण हिरावून घेतोय असं त्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल करुणा आणि स्वतःबद्दल वाईट वाटलं. आणि मग त्यांनी तेही सोडून दिलं आणि त्यानंतर ते पुन्हा जिथं अन्नछत्र सुरू आहे त्या अन्नछत्राच्या ठिकाणी जाऊन ओळीने जो प्रसाद मिळेल तो प्रसाद स्वीकारायची त्यांनी इच्छा, आणि त्या ठिकाणी ते घेऊन अन्न घेऊ लागले. आणि हे ज्यावेळेस श्री चैतन्य महाप्रभूंना समजलं की अरे हा रघुनाथ हा अन्नछत्रामध्ये प्रसाद ग्रहण करतोय, त्यावेळेस त्यांना खूप छान वाटलं, कारण सिंहद्वारावरती जे काही अनेक असतात तर त्यांचा हा हिरावून घेते आणि ते योग्य पण नाही म्हणून. आणि मग त्यांनी ती अपेक्षा योग्य होती. आणि त्यानंतर ज्यावेळेस तेही श्रील रघुनाथ दास गोस्वामींनी टाळलं त्यावेळेस मग ते काय करायचे, ज्यावेळेस जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी यांना ज्यावेळेस भोग लागतो आणि तो ज्यावेळेस भोग आनंद बाजारमध्ये येतो आणि त्यानंतर कोणीही न घेतलेला शिल्लक राहिलेला प्रसाद काय केला जातो, टाकून दिला जातो. आणि तो काही दिवसांनी सोडतो, त्या गायीही खातात आणि वास आल्यानंतर ते गायी पण खात नाहीत. असं अन्न श्रील रघुनाथ दास गोस्वामी गोळा करायचे, वाळलेलं जे भगवंतांना अर्पण केलेला प्रसाद आहे तो, आणि ते काय करायचे, धुवायचे खूप
आणि धुतल्यानंतर त्याच्या आतमध्ये जो काही पांढरा भाग शिल्लक राहील त्याला ते मीठ चोळायचे आणि ते अन्न प्रसाद म्हणून श्रील रघुनाथ दास गोस्वामी हे स्वीकारायचे. आणि एक दिवस असंच श्री चैतन्य महाप्रभूंना समजलं की रघुनाथ दास अशा प्रकारचा प्रसाद ग्रहण करतोय. त्यावेळेस ते त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी म्हणाले की रघुनाथ, तू काय ग्रहण करतोयस? तर त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी हात घातला आणि ते हातामध्ये घेतलं. आणि ज्यावेळेस त्यांनी लगेच तोंडामध्ये टाकलं त्यावेळेस ते म्हणाले, रघुनाथ, तू इतक्या छान प्रकारचा प्रसाद स्वीकारतोय आणि तू मला देत नाहीस. त्यावेळेस ते म्हणले की रघु, तू रोज इतका चविष्ट आणि अमृतासारखा महाप्रसाद खातोस आणि मला तो कधीच दिला नाहीस. म्हणजे जो प्रसाद आपण आपल्या घरी सुद्धा टाकून देतो आणि आपण त्याकडं वाईट नजरेने किंवा वाईट इच्छेने पाहतो की हा खाण्यासारखा नाही, अशा प्रकारचा प्रसाद श्रील रघुनाथ दास गोस्वामी स्वीकारायचे आणि तो प्रसाद साक्षात भगवंतांनी सुद्धा स्वीकारला. त्याच्यामुळे आपणही या ठिकाणी असं समजून घ्यायचं की मंदिरामध्ये जो काही प्रसाद शिल्लक राहतो तो असा कधीही वाया जाऊन दिला नाही पाहिजे, कधीच नाही जाऊन दिला पाहिजे, कारण तो भगवंतांना अर्पण केलेला असतो आणि तो प्रसाद असतो. तसंच आपल्या घरी सुद्धा म्हणजे आपण आपल्या मुलांना पण ज्ञान देतो की अन्न हे परिपूर्ण ब्रह्म आहे, ते कधी वाया घालून द्यायचं नाही. हे भगवंत आपल्याला श्रील रघुनाथ दास गोस्वामींच्या माध्यमातून सांगतात की प्रसादाचं किती महत्व आहे. त्यानंतर श्री चैतन्य महाप्रभूंनी श्रील रघुनाथ दास गोस्वामींना थकलेल्या भुकेलेल्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस जगन्नाथपुरीमध्ये पाहिलं त्यावेळेस त्यांनी त्यांची व्यवस्था स्वरूप दामोदर गोस्वामी यांच्याकडे सोपवली आणि मग त्यांना त्या ठिकाणी नाव काय आहे, स्वरूपेर रघु, त्यांना ते एक नाव त्या ठिकाणी पुन्हा मिळालेलं आहे, स्वरूप दामोदरांचे रघुनाथ. श्री चैतन्य महाप्रभूंनी रघुनाथ दास गोस्वामी यांना भक्ती आणि वैराग्याचा जो उपदेश दिला तो श्री चैतन्य चरितामृत मध्ये अंत्यलीलेमध्ये येतो. आणि मग श्री चैतन्य महाप्रभूंनी कोणते कोणते उपदेश दिले ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूया. की ग्राम्य कथा ना सुनिबे, ग्राम्य वार्ता ना कहिबे. सर्वांना माहिती आहे ग्राम्य कथा, गावातली बडबड किंवा इकडं काय झालं तिकडं काय झालं, याने काय केलं त्याने काय केलं, ही कोणाबरोबर गेली तो कोणाबरोबर गेला, ह्याच्या कथा आहेत. किंवा तुझी भाजी कशी झाली किंवा तुझ्या कंपनीचं काय झालं, या ज्या काही गोष्टी आहेत त्या ग्राम्य कथामध्ये येतात. या ग्राम्य कथा कधीही बोलल्या नाही पाहिजेत आणि कधीही ऐकू नये. हा भौतिक संसार आहे. कसा आहे, भौतिक संसार. आणि आपण मंदिरामध्ये कशासाठी येतो, भौतिक संसार आवळायला की सोडायला, सोडायला. कसं तरी करून सुटका झाली पाहिजे म्हणून आपण भक्तांच्या संघामध्ये येतो आणि आलंच पाहिजे तरच ते शक्य, नाही तर नाही. भालना खाई बे आर भालना परिभे, म्हणजे सुंदर वस्त्र घालू नये, स्वादिष्ट रुचकर खाण्याच्या पाठीमाग पळू नये. मी कधी कधी फोन करतो, आज काय फिस्टा आहे का किंवा काय मेनू आहे आज. आजच येताना विचारलं आज काय मेनू आहे, म्हणजे मला विचारायचं होतं की दहीचीड आज आहे का. आपण ज्या गोष्टीवरती बोलणार आहोत ते. म्हणून आपण आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी भालना खाईबे, म्हणजे रुचकर पदार्थ खा पण अधिक नका खाऊ, नाही का. आणि पण ते खाण्या अगोदर भगवंतांना अर्पण करा, म्हणजे तो प्रसाद होईल आणि आपल्याला जास्त काही त्रास होणार नाही. आणि खूप सुंदर आणि भरजरी कपडे घालून फिरू नका, असं श्री चैतन्य महाप्रभूंनी उपदेश केलेला आहे. तो त्यांच्यासाठी आहे का, तो आपल्या सर्वांसाठी आहे. कारण श्रील रघुनाथ दास गोस्वामी हे एकतर जीर्ण आणि फाटलेली कपडे घालत होते, इतके श्रीमंत व्यक्तीचे मुलगा असताना सुद्धा. कारण 12 दिवस यायचे, अंगावरती वस्त्र नसणार आहेत, शरीर कुश झाले असणार आहेत आणि अशा अवस्थेमध्ये भगवंत त्यांना उपदेश करतायत, म्हणजे साहजिकच तो आपल्या सर्वांसाठी आहे. आमानी मानद हिया कृष्ण नाम सदा लईबे,
काय केलं पाहिजे आपण? आपल्याला सन्मानाची, प्रतिष्ठेची अपेक्षा न ठेवता कृष्ण भगवंतांचं नाव निरंतर घेतलं पाहिजे. किती तास? 16 माळा, 2 तास फक्त. तर कृष्णदास कविराज गोस्वामी या ठिकाणी सांगतात की 24 तास कृष्ण भगवंतांचं पवित्र नाम हे जपत राहिलं पाहिजे. आणि चौथा आहे की अंतर्मनातून श्री राधाकृष्णांची सेवा केली पाहिजे. व्रजे राधा कृष्ण सेवा मानसे करीबे. जर आपल्याला काही कारणाने मंदिरात येऊन भक्तांची, भगवंतांची सेवा करता नाही आली तर मानसिकरित्या आपण सेवा करू शकतो. आहे का शक्य? आहे शक्य. तुम्हाला विप्र ब्राह्मणाची कथा माहिती आहे की त्यांनी कसं मनाने भगवंतांना खीर बनवली आणि गार झाली का हे बघण्यासाठी त्यांनी बोट टाकलं तर त्यांचं बोट भाजलं होतं. त्या पद्धतीने आपण मनाने सुद्धा भगवंतांची सेवा करू शकतो. त्या पद्धतीने महाप्रभूंनी आपल्याला खूप काही विशेष गोष्टी दिल्या आहेत. आणि श्रील रघुनाथदास गोस्वामी यांना अत्यंत त्यांनी जे कडक म्हणजे वैराग्य हे स्वीकारलं होतं तर त्यावरती श्री चैतन्य महाप्रभू प्रसन्न झाले होते. आणि मग आपणही आपल्या जीवनामध्ये कडक वैराग्य स्वीकारायचं का हे आपण ठरवायचं. पण आपल्याला म्हणतील हा कडक नियम पाळतो आणि कडक बोलतो, काय उपयोग आहे का? स्ट्रिक्ट निर्जला एकादशी केली पण दुसऱ्या दिवशी एका भक्ताला बोलून अपराध केला, निर्जला एकादश करून उपयोग झाला का? नाही. म्हणून कडक व्रत केले तर आपल्याला त्या पद्धतीने नम्र राहायला पाहिजे. उलट जो कडक व्रत करतो तो अधिक नम्र असतो. मग आपलं कुठंतरी ते मरकटासारखं व्हायला नाही पाहिजे आणि ते आपण करायलाही नाही पाहिजे. आणि मग श्रील रघुनाथदास गोस्वामींना स्वतःची अत्यंत प्रिय असणारी वैयक्तिक संपत्ती भेट म्हणून त्यांना दिली गेली. कोणती असेल? भक्तांची संपत्ती. कोणत्याही इच्छेने आपण खूप भक्ती करतो, खूप जप करतो, भक्तांची सेवा करतो, मला काय मिळावी? कृपा मिळावी. दीक्षेच्या रूपामध्ये मला कृपा मिळावी ही आपली अपेक्षा असते. आणि मग श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना दीक्षाप्रमाणेच जे भगवंतांनी जी गोवर्धन शिला म्हणजे शालिग्राम शिला त्यांना जी दिली, ती शिला आहेत ते साक्षात कोण आहेत? श्रीकृष्ण. आणि ती त्यांना भेट दिली आणि त्याचबरोबर त्यांना गुंजा माळा पण दिली आणि त्याची ती रोज पूजा करत होते. ही जी गुंजा फुलं आहेत ती जी आहेत ती श्रीमती राधा राणींचं प्रतीक मानलं जातं. आणि शालिग्राम म्हणजे साक्षात कृष्ण आणि गुंजामाळा म्हणजे साक्षात राधा राणी. या दोघांची पूजा मग हे रघुनाथदास गोस्वामी करत होते. या उपदेशाचे पालन करून रघुनाथदास गोस्वामी हे जगन्नाथपुरीमध्ये राहिले आणि त्यानंतर ते वृंदावनामध्ये गेले. का गेले वृंदावनामध्ये? तर श्रील रघुनाथदास गोस्वामी यांनी चैतन्य महाप्रभू आणि स्वरूपेर रघु म्हणजे स्वरूप दामोदर गोस्वामी हे ज्यावेळेस धामामध्ये निघून गेले त्यावेळेस त्यांना खूप वाईट वाटलं आणि त्यानंतर मग त्यांनी जगन्नाथपुरी सोडली आणि त्यानंतर ते कुठे आले? वृंदावन मध्ये राधाकुंड तटावरती. आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलं? खूप सेवा केली, खूप सेवा केली, खूप सेवा केली. काही जण म्हणतात की ही जी सेवा आहे ही खरंच सेवा आहे का? किंवा आता आपण मगाशी पाहिलं की एखादा भक्त ज्यावेळेस चुकतो त्यावेळेस त्याच्याकडे आपण थोडं वेगळ्या नजरेने पाहतो. मग एका भक्ताने विचारलं असंच गुरु महाराजांना की युधिष्ठिर महाराज जे राजे होते त्यांनी एक तर जुगार खेळला आणि जुगारामध्ये त्यांनी सगळी संपत्ती तर पणाला लावलीच लावली, त्याचबरोबर त्यांनी आपली स्वतःची पत्नी सुद्धा दावाला लावली. म्हणजे ते खरंच धर्म होते का? आपण त्यांना धर्मराज युधिष्ठिर म्हणतो ना, ते म्हणले मी त्यांना धर्मराज मानतच नाही. कोण आपली स्वतःची पत्नी जुगारामध्ये लावतो? मग गुरु म्हणाले अरे तुझा मुलगा खूप हुशार आहे, तो 100 पैकी 100 मार्क अभ्यासामध्ये पाडतो आणि मग
त्याने एखाद्या परीक्षेमध्ये 80च मार्क पाडले तर तो हुशार नाही का? नाही नाही, हुशार आहे की. 80 तर मार्क पाडलेत ना, चांगले मार्क पाडलेत. गेले किती? फक्त 20 तर गेले, परंतु तो हुशार आहे ना. तसंच म्हणले, तू समजून घे, हे जे धर्मराज युधिष्ठिर होते ते धर्मराज आहेत. त्यांनी ते कार्य केलं म्हणून त्यांना तू धर्मराज मानणार नाही, हे खूप चुकीचं आहे. आपण पण त्यातून असं शिकून घ्यायचं की आपल्या समोर असणारे जे भक्त समुदाय आहे त्यांची आपण सेवा तर करायचीच, परंतु त्याच्याकडून जर थोडी चूक झाली म्हणून त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये कलुषितपणा ठेवायचा आणि त्याला म्हणायचं कार्य हा कसला भक्त, किती अपराध करतो, असं आपण मनामध्ये ठेवायचं नाही. का? कारण त्यांनी तो थोडा अपराध केलाय पण त्याच्याकडे चांगले गुण 80% आहेत ना. मग 20%साठी तुम्ही त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहणं हे खूप चुकीचं आहे. या कथेवरून गोष्टीवरून आपण समजून घ्यायचं आहे. आणि मग श्रील रघुनाथदास गोस्वामी यांचा आहार जो होता तो अत्यंत, त्या आहाराचा कठोर नियम आपण तर बघितलेच की 12 दिवस ते प्रवास करत होते आणि 12 दिवसामध्ये फक्त किती वेळा अन्न ग्रहण केलं त्यांनी प्रसाद? फक्त 3 वेळा. आणि तसंच आहे, ज्यावेळेस हे रघुनाथदास गोस्वामी राधाकुंड तटावरती होते त्यावेळेस सुरुवातीला ते खूप कमी खात आणि नंतर तर त्यांनी ते अन्न पण खायचं सोडून दिलं आणि फक्त 2-3 दिवसातून फक्त एकदा 2 पळी ताक फक्त स्वीकारायचे. का ते तसं करत होते? कारण अत्याहार हा प्रयासश्च प्रजल्पः, त्यातून काय होतं, आपली भक्ती नष्ट होण्याची शक्यता असते आणि ते आपल्याला शक्य नाही. कारण ते आध्यात्मिक धामातून या ठिकाणी आपल्याला शिकवण देण्यासाठी आलेत की भालना खाईबे भालना, की आपण चांगलं खाण्याच्या ह्याच्यामध्ये आपलं आध्यात्मिक जीवन आपण नष्ट करतो. आणि मग ते काही वेळा तर ते ताक पिणेही विसरत असत. कशामध्ये? भगवंतांच्या विरहामध्ये. आणि भगवंतांचं 22 तास नामस्मरण करायचे ते, त्याच्यामध्ये ते ताक पण प्यायचं कधी कधी विसरून जायचे, कारण ते श्री राधाकृष्णांच्या विरहामध्ये सदैव असायचे. आणि त्यांना त्यांचा जो विरह, त्यांना जो असह्य व्हायचा, त्यासाठी श्री चैतन्य महाप्रभू आणि स्वरूप दामोदर गोस्वामी यांचे ते खूप प्रिय होते आणि रघुनाथ दासांचे ते प्राण होते. कोण कोण? श्री चैतन्य महाप्रभू आणि स्वरूप दामोदर गोस्वामी. आणि ते तर धामामध्ये निघून गेले होते. तो खूप विरह त्यांना असह्य होत होता आणि त्यांनी मग असा विचार केला की मला आता जगायचं नाही, मी आता काय करतो, जीवन त्यागतो, आत्महत्या करतो, हा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि गोवर्धन पर्वतावरून उडी मारून मी आपले प्राण त्यागले पाहिजेत, असा विचार केल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, हे जे श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी त्यांनी लिहिलेलं आहे की रघुनाथ दासांच्या दिव्य गुणांची यादीही कोणी करू शकणार नाही. आणि इतके कठोर आणि नियम त्यांनी स्वीकारलेत आणि ते जे जप करत होते हरिनामाचा आणि त्याच्यामध्ये जो काही ते वेळ घालत होते, त्या पद्धतीने आपण हरिनाम घ्यायला पाहिजे. पण घेतोय का आपण तेवढे तास? नाही. कारण आपण भौतिक जगामध्ये मायादेवीच्या आवरणाखाली आहोत आणि 16 माळा जप करणंही माझ्यासारख्याला खूप कठीण होतं. कधी कधी रात्रीचे 12 पण वाजतात, एकेका दिवशी पहाटे जप होतो. म्हणजे त्यांच्यासारखं आपण करू शकणार नाही, पण प्रयत्न करायला पाहिजे. निर्जल एकादशी होती, त्या दिवशी आपल्याला वेळ होता, पण काही जणांना त्यांचं कर्तव्य असल्यामुळे ते नसेल जमलं. पण काहींना जर सुट्टी असेल तर त्या दिवशी त्यांनी दिवसभर जप केला का? मला तर शक्य झाला नाही. तुम्हाला झाला असेल, खूप चांगली गोष्ट आहे. कारण ती एक आपल्याला महापर्वणी होती की काही स्वीकारायचं नाही. पाणी प्यायला तरी वेळ कशाला जातोय? काहीच नाही. त्यामुळे कोणत्याच गोष्टीला वेळ जात नव्हता. तसं श्री रूप गोस्वामी यांच्याकडून आपण ते शिकू शकतो की आपण जास्तीत जास्त नामस्मरण केलं पाहिजे. आणि जेव्हा
रघुनाथ दास गोस्वामी हे वृंदावनामध्ये पोचले होते तेव्हा रूप आणि सनातन गोस्वामींना त्यांच्या मनातील आत्महत्येचा विचार समजला की हा काय करणार आहे, आता आत्महत्या करणार आहे. तर महाप्रभूंनी तुला जी वैराग्याची मूर्ती बनवली आहे, तुला जी मूर्ती बनवली वैराग्याची, त्याचा तू काय कर, विचार कर, अशी आठवण करून दिली. आणि जर तू प्राण त्यागलेस तर श्री महाप्रभूंच्या भक्ती आणि वैराग्याचा तू प्रचार कसा करणार, हा प्रश्न विचारला गेला. आणि त्यावेळेस रघुनाथ दासांना आत्महत्येच्या विचारापासून त्यांनी काय केलं, परावृत्त केलं आणि वृंदावनातच राहण्याचा आग्रह केला. आणि त्यानंतर मग ते दररोज श्रीकृष्णांच्या नावांचा 1,00,000 नाम जप करायचे. म्हणजे किती माळा होतात त्या, 64 माळा. आणि भगवंतांना ते रोज 1000 वेळा दंडवत प्रणाम घालायचे आणि इतर वैष्णवांना 2000 वेळा दंडवत प्रणाम घालायचे. आणि राधाकुंडाच्या तटावरती ते दिवसातून 3 वेळा स्नान करायचे आणि मानसिकरित्या सेवा करायचे आणि कठोर तपश्चर्या करायचे. ते आपण पाहिलं की खूप थोडस ताक घ्यायचे आणि फक्त 1.5 तास झोपायचे आणि बाकीचा वेळ ते नामस्मरण करायचे. आणि मग त्यांनी एखाद्या छान घराचा स्वीकार केला नाही राहण्यासाठी, ते झाडाखाली आणि उघड्यावरतीच हरिनाम घ्यायचे. ऊन वारा पाऊस याची कधीही त्यांनी तमा बाळगली नाही. आणि त्यासाठी एक प्रसंग या ठिकाणी आहे की ज्यावेळी रघुनाथ दास कडक उन्हामध्ये राधाकुंडाच्या तटावरती ज्यावेळेस नामस्मरण करत होते त्यावेळेस त्यांच्या पूर्ण अंगातून धारा वाहू लागल्या होत्या. आणि ही गोष्ट श्रीमती राधाराणींना ज्यावेळेस लक्षात आली त्यावेळेस त्यांनी स्वतःचा पदर श्री रघुनाथ दास गोस्वामी यांच्या डोक्यावरती धरला होता. आणि हे दृश्य श्री सनातन गोस्वामी यांनी पाहिले. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, तर त्यांनी पाहिलेला आपल्याला कृष्णदास कविराज गोस्वामींनी लिहून ठेवून सांगितलेलं आहे. आणि दुसरी एक घटना घडली की ज्यावेळी आता थोडस ते वृंदावन जे आहे आणि वृंदावनामधील जे राधाकुंड आहे ते थोडस वनामध्ये होतं आणि वनांमध्ये असल्यामुळे हिंस्र प्राणी त्या ठिकाणी यायचे. आणि श्री रघुनाथदास गोस्वामी हे हरिनाम भगवंतांचा घेत होते ध्यानमग्न होऊन. त्यावेळी हिंस्र प्राणी 2 वाघ त्या ठिकाणी आले आणि 2 वाघ त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्या भक्ताला त्रास होऊ नये म्हणून साक्षात श्रीकृष्ण हातामध्ये दंडकाठी घेऊन त्या ठिकाणी त्यांची सुरक्षा करत होते. म्हणजे जर आपण आपल्या पण जीवनामध्ये जर आपण प्रामाणिकपणे भगवंतांचं नाम जपाद्वारे घेत असू तर भगवंत आपली नक्कीच कठीण प्रसंगी आपली मदत करतात. आणि जर आपल्याला वाटत असेल की योग्य पाऊस पडावा तर आपण सर्वांनी सामूहिक हरी कीर्तन करायला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. दुसरा पर्याय नाही. तुम्ही कृत्रिम ढग आणाल, पाऊस पाडाल, परंतु संकीर्तनाशिवाय तुम्हाला यज्ञात भवती पर्जन्या. तर तेच आहे शास्त्राने जे सांगितले तेच. पण आपण वेगवेगळे प्रयत्न करतो, झाडे लावतो, झाडं लावली पाहिजेत, परंतु बाकीचे प्रयत्न करून काही उपयोग नाही. भगवंतांनाच आपण काय केले पाहिजे, शरण गेलं पाहिजे, तर ते शक्य आहे. आणि मग हे जे अलौकिक वैराग्य आहे या अलौकिक वैराग्याचे प्रयोजन आचार्य म्हणून श्री रघुनाथदास गोस्वामींना सर्वांनी सर्वोच्च ध्येय दाखवणारे गुरु मानलेलं आहे. आणि त्यांनी त्यानंतर मग राधाकुंडाच्या तटावरतीच आपली भजन स्थळी बनवली आणि त्या ठिकाणी ते भजन करू लागले. आणि ते ज्यावेळेस भजन करायचे त्यावेळी ते ज्या मनाने आणि करुण भावनेने आणि हृदयाने जसं नामस्मरण करायचे त्या पद्धतीने आपण जर आपलं नामस्मरण केलं तर आपल्याला सुद्धा भगवंत प्राप्त होणार आहेत. पण करतोय का आपण? नाही करत आहे, शक्य होत नाही आपल्याकडून.
बऱ्याच प्रवचनांमधून कीर्तनांमधून आपण ऐकतो की बऱ्याच जणांचा हरिनाम आणि जप कसा असतो, वरच्या मनाने का हृदयातून. बऱ्याच जणांचा वरच्या मनाने असतो आणि बऱ्याच जणांचा हृदयातून असतो. हृदयातून कोणाकोणाचा असतो, कल्पना करूया आपण. हृदयातून कोणाकोणाचा नामस्मरण जप असतो, ज्यांनी कृष्ण भगवंतांसाठी स्वतःला अर्पण केले. करा कल्पना, कोण आहेत असे? आपले गुरु महाराज आणि जे निष्ठेने ब्रह्मचर्य पालन करतात आणि जे ब्रह्मचारी आहेत आपल्या इस्कॉन मध्ये, ज्यांनी ते स्वीकारले व्रत की भगवंतांसाठीच सेवा करायची आणि भगवंतांच्या नामाचा प्रचार आणि प्रसार करायचा. आपल्यासारखे गृहस्थी ते करू शकतात का? नक्की करू शकतात, नाही म्हणायचं नाही. मी सुरुवातीलाच सांगितलं की शरीर संसारामध्ये देऊन टाका, परंतु मन मात्र भगवंतांच्या नामस्मरणात आणि भगवंतांच्या चरणावरती अर्पण करा. कसं? काही भक्त असे आहेत, गृहस्थ भक्त, जरी घरी असले तरी त्यांना काळजी आहे की किती गरमी वाढली आणि जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी यांना कूलर लावला असेल का, त्यांना गरम होत असेल का. बरेच भक्त घरी असले तरी पुजारी भक्त आणि इतरही भक्त विचार करतात की अरे भगवंतांना मच्छरदाणी लावली असेल का. बऱ्याच माताजी विचार करतात की अरे भगवंतांना आज कोणता भोग बनवला पाहिजे, आणि मग जो मेनू ठरवला आहे त्या पद्धतीने तो मेनू बनवला असेल का, भगवंतांनी तो स्वीकारला असेल का. या इच्छा आपण कुठं बसून करतोय, आणि गृहस्थ आहोत आपण. विशेष म्हणजे यालाच काय म्हणायचं की आपणही भगवंतांचं त्या पद्धतीने ध्यान करून आपण भगवंतांना प्राप्त करून घेऊ शकतो. जसे की ब्रह्मचारी गुरु महाराज आहेत, ते त्यांनी आयुष्य भगवंतांच्या प्रचारासाठी दिलेलं आहे. का करतात ते संसाराची इच्छा. त्यांच्या अंगावरती फाटलेले वस्त्र असतील तरी ते विचार करत नाहीत, परंतु आपल्या इस्कॉन मध्ये आपले गृहस्थ भक्त त्यांची काळजी घेतात, त्याच्यामुळे आपल्याला तसं दृश्य दिसत नाही. परंतु बऱ्याच ठिकाणी मी पण पाहिलेलं आहे, कार्यक्रमाला ते ज्यावेळेस व्यासासनावरती बसतात त्यावेळेस त्यांच्या शरीरावरती आपल्याला चांगले वस्त्र दिसतील, परंतु त्यानंतर मात्र ज्यावेळेस प्रचार कार्य त्यांना नसतं त्यावेळेस त्यांची वस्त्र सुद्धा अशीच असतात. ते विचार करत नाहीत वस्त्रांचा, आणि आपण मात्र या वस्त्राचा विचार करतो की माझं हे वस्त्र कसं छान दिसलं पाहिजे, माझ्या या वस्त्राला थंडी वारा ऊन पाऊस कमी लागला पाहिजे, कमीत कमी मला एसी कसा मिळेल, यात्रेमध्ये सुद्धा मला चांगलं सीट कशी मिळेल, है ना, माझी व्यवस्था कशी चांगली होईल. मला जरा थोडा त्रास झाला तर तक्रार यात्रा कमिटीकडे की आम्हाला काही चांगल्या रूम भेटल्या नाहीत, आणि मग माझी काही व्यवस्था चांगली झाली नाही, आणि मग चिडचिड, आणि मग आपलं मत व्यक्त करतो. अरे तसं नाहीये. बघा, ज्यांनी कृष्ण भगवंतांना पूर्ण आयुष्य दिलं आहे त्यांच्याकडे बघा, त्यांना आहे का चांगली गाडी. परमपूज्य राधानाथ महाराजांचे बरेच काही असे प्रसंग आहेत की त्यांना किती जरी त्रास झाला तरी त्यांनी कधीही तो व्यक्त केला नाही, आणि त्यांनी त्यांचं प्रचाराचं कार्य हे पुढंच चालू ठेवलेलं आहे. आणि आपल्यासारखे शुद्ध भक्त त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि तसंच आपलं पण जीवन तपश्चर्या आणि कठोर व्रत यानेच ते सहज साध्य होणार आहे, अन्यथा नाही. आज जो दहीचिडा पाणी हाटी उत्सव आहे, या निमित्ताने श्रील रघुनाथदास गोस्वामी यांच्या जीवनातून आपण तेच शिकायचंय की अशा काही भौतिक गोष्टी आहेत की त्या भौतिक गोष्टीकडे आपण नक्कीच कानाडोळा करू शकतो. एखाद्याने आपल्याला बोललं तर त्यांना आपण नक्कीच विसरू शकतो. का नाही विसरलं पाहिजे? विसरलं पाहिजे, कारण या भौतिक जगामध्ये आपण कायमस्वरूपी राहण्यासाठी आलेलो नाही. का राहणार आहे? आज मी या व्यासनावरती आहे कारण तुम्ही समोर आहात, म्हणून तुमच्यामुळे ती सेवा मला मिळते. मग एकामेकाचं सहाय्य करूनच आपण ही भक्ती पुढे नेऊ शकतो या संसारामध्ये. म्हणून आपण
आजच्या दिवशी श्री श्री राधा कृष्णांची सेवा कशी करू यासाठी आपण नेहमी मनामध्ये काय ठेवलं पाहिजे, चित्त आपलं नेहमी त्याच्यामध्ये ठेवलं पाहिजे. आणि जो हे ठेवतो त्याला भगवंत नक्कीच लवकर स्वीकारतात. नाहीतर आपण फक्त या ठिकाणी येतो, थोड्याशा व्यासासनावरती असणाऱ्या प्रभूजींच्या 4 गोष्टी ऐकतो आणि घरी जाऊन विसरतो आणि पुन्हा आपले अपराध सुरूच राहतात. मला एक प्रश्न आहे, विचारायला नाही पाहिजे परंतु विचारायला पाहिजे. कारण आपल्या घरी ज्यावेळेस भक्त असतात ना, ते भक्त असतात, मग आपली चिडचिड होते बऱ्याच वेळा ना. मग चिडचिड होत असताना आपल्याकडून काही अपराध होतो. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? हा प्रश्न नक्कीच आपण वरिष्ठांना विचारून त्याबद्दल मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. म्हणून भक्तांच्या संघात आल्यानंतर त्याची उत्तर आपोआप मिळत असतात, की ती जी आपली सहचरणी आहे, आपला जो पती आहे, ते कायमस्वरूपी आपण एक राहणार आहोत. परंतु आपण विचार करतो की ती जी व्यक्ती आहे ती माझ्या आयुष्यामध्ये का आली. पण जर आपण भक्त म्हणून जर एक विचार केला तर पूर्वकर्मानुसार त्या व्यक्तीला आपण खूप त्रास दिलेला असतो आणि पूर्वकर्मानुसार त्या व्यक्तीने आपल्यावरती अनंत उपकार केलेले असतात आणि त्याची फेड म्हणून ते पती पत्नी या जन्मामध्ये एकत्र येतात. हे शास्त्रांनी सिद्ध आहे. मी असंच नाही बोलत आहे. तुम्ही म्हणाल ठीक आहे, मग ते शेजाऱ्यांचं पण तसंच आहे. त्याच गावामध्ये तेच शेजारी तुमच्या तिथे येतात आणि तुम्हाला त्यांचा त्रासही होतो का? कारण तुम्ही त्यांना अगोदरच्या जन्मामध्ये त्रास दिलेला असतो. हे जे भौतिक जगत तयार झालेलं आहे ते विनाकारण तयार झालेलं नाही. हे आपल्या कर्मांची फळं ही आपल्याला फेडायची आहेत. म्हणून भक्तांनी विचार करायला पाहिजे की मला जो काही त्रास होतोय तो माझ्याच कर्माची फळं आहेत आणि मला ज्या काही चांगल्या गोष्टी मिळत आहेत त्या माझ्याच कर्मांच्या फळामुळं मिळत आहेत. मग कृष्ण भगवंत भगवद्गीतेत सांगतात, काय सांगतात? तू कर्म करत राहा, फळ द्यायचं का नाही ते मी ठरवतो. तुम्ही समजा शिक्षण घेतलं, बीटेक झालात, तुमच्याकडे डिग्री आली आणि ती डिग्री घेऊन तुम्ही फिरताय. तुम्हाला जोपर्यंत एखादी कंपनी हायर करत नाही किंवा काम देत नाही तोपर्यंत तुमच्या डिग्रीचा काय उपयोग आहे का? तुमच्याकडे डिग्री आहे, मग त्याने तुम्हाला स्वीकारलं तरच तुमच्या त्या डिग्रीचा उपयोग आहे. पण भगवंत बघा, जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी तुमची डिग्री बघतात का? नाही बघत आहे. तरी पण तुम्ही थोडा भाव प्रकट केला भक्तीचा तरी तुम्हाला ते स्वीकारतायत. म्हणजे भौतिक जगतामध्ये काहीतरी आमिष आहे म्हणून तुम्हाला चांगलं म्हणतील, परंतु भगवंत आपल्याला कधीही स्वीकारायला तयार आहेत. तसं आपण आजच्या दिवशी हे समजून घ्यायला पाहिजे की भक्ती ही करायला पाहिजे, भक्तांच्या संघामध्ये राहायला पाहिजे आणि 24 तास भगवंतांचं नामस्मरण करायला पाहिजे. हरे कृष्ण. कोणाचा काय प्रश्न आहे? नसेल तर चांगली गोष्ट आहे, कारण उत्तर देण्याची माझी पात्रता नाही. आहे का आजच्या कथेवरून? चालेल, 2 मिनिटं आपण कीर्तन करू शकतो ना? आपल्या सर्वांना काय मिळणार आहे आता? आणि दही चिडा खाल्ल्यानंतर तो स्वाद, ती चव कधीपर्यंत लक्षात ठेवायची? पुढचा दही चिडा फेस्टिवल येईपर्यंत. आणि मग ते नेहमी आपल्याला मनामध्ये रेंगळत राहील की मग आपण आता कसं वागलं पाहिजे, नाही का? जप केला पाहिजे, नामस्मरणामध्ये भगवंत, चिंतनामध्ये भगवंत आणि भक्तांची सेवा आणि दंडवत घालणं हे खूप महत्वाचं आहे. समोरच्या भक्तांनी दंडवत घातला की आपण फक्त असं नाही करायचं, मग आपलं निम्म गेलं त्यांना हे समजायचं. हे खूप महत्वाचं आहे. कीर्तन जयजी प्रभू आले तुम्ही म्हणणार ना?
नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने नमः। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। जय जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। जय श्री जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। जय हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा
Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Jaya Radha Gopinath Radha, Gopinath Radhe.
जगन्नाथ जगन्नाथ जय देव जय सुभद्रा जय जय निताय गौर हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल निताय गौर हरि जय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव 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 जय गुरुदेव जय हरिनाम संकीर्तन की श्रील प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णव वृंद की नामाचार्य श्रील हरिदास ठाकुर की श्रील रघुनाथ दास गोस्वामी जी की दही चिड़ा फेस्टिवल की हरे कृष्ण।